नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती समोर आली आहे. खास करून 2 लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, कारण की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आता शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयापर्यंतच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क जे आहे तर ते 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः माफ करण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भात जे आदेश आहेत तर ते महसूल आणि वन विभागाने जारी केलेला आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा जो आहे तो मिळाला आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या शेती अथवा पीक कर्जाशी संबंधित निष्पादित केलेल्या किंवा आधी स्वीकृत जे काही रोखपत्र असेल, करारनामा असेल, हक्क विलेख किंवा निक्षेप किंवा हडप तारण अथवा तारण गहाण किंवा हमीपत्र गहाणखत असेल, प्रतिभूमी बनपत्र असेल किंवा गहाणखत गहाणाचे सूचनापत्र किंवा घोषणापत्र किंवा या संलग्न अशा कोणत्याही संकेतावर जे आहे तर ते उक्त अधिनियमांतर्गत आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क 1 जानेवारी 2026 पासून पुढील आदेशापर्यंत जे आहे तर ते पूर्ण माफ करत असल्याचं या शासन आदेशात जे आहे तर ते म्हटलं आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या कलम 9च्या खंड अ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून लोकहितास्तव पुढील कार्यवाही करण्यात आवश्यक असलेल्या खात्री पडत असल्याने हा निर्णय घेण्यात असल्याचं शासनानं म्हटलं आहे. आणि मित्रांनो, याआधीसुद्धा राज्यात सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागत असलेले 500 रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले होते. आणि याचा जो काही निर्णयाचा फायदा आहे तो 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसह कोट्यावधी नागरिकांना झाला होता. आणि आता एक अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे, जो की 1 जानेवारी 2026 पासून आपल्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आपल्या आता शेतकऱ्यांना शेती आणि पीक कर्ज संबंधित 2 लाखापर्यंतच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क जे आहे तर ते 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः माफ करण्यात आले आहे. आणि या संदर्भाचा जो काही आदेश आहे तो आपला आदेश जो आहे तो महसूल आणि वन विभागाने जारी केलेला आहे. आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्या 2 लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ ही माहिती अपडेट नक्की शेअर करा. चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.